पूर्व पुण्य ज्याचे असे कोणतं पुण्य ह्या जन्मातलं नव मागच्या अनेक जन्म मागे जावं लागतं महाराज. किती अनेक जन्म. मग कोणते कोणते जन्म महाराज सिद्धांत सांगतो. जे कलियुगामध्ये वायके आहेत ना ते आजकालचे नव्हे, हे लक्षात घ्या. मग हे कधीचे आहेत महाराज? ज्यांची लहानपणापासूनची माय आहे ना, ज्याने ऐन तारुण्यामध्ये बालपणामध्ये ज्याने माय घेतले ना, त्यांच्यासारखं नशीबवान आणि भाग्यवान कोणी? तुम्ही म्हणाल कसं काय महाराज? का सांगू महाराज? काय की ते ज्यांनी बाल वयामध्ये माय घेतल्या ना, ते भगवंताला सोडून एक सेकंद सुद्धा, म्हणजे ते राम अवतारामध्ये वानर होते आणि कृष्ण अवतारामध्ये गोपाळ होते. म्हणून महाराज जन्माला आल्या आल्या पेटाला त्यांच्या घरात काय आली? किती भाग्यवान महाराज. पण महाराज असं काही काय आहे की कुणाच्या तरी महाराज सांगण्यावरनं हा संसार उद्ध्वस्त झाला आणि तो संसार कुठेतरी ताणावा म्हणून महाराज सरपुरुष भेटले आणि त्यांच्या संतीनं जी माळ घेतली ना, त्यांनी सुद्धा खेद व्यक्त करायचा. ते सुद्धा मोक्षाचेच अधिक आहे. फक्त खेद एवढा व्यक्त करायचा, त्याला जा विचारायचा. कुणाला? तेव्हा एवढ्या वेळात का माळ आली माझ्या गळ्यात? मी कृष्ण अवतारामध्ये गोपाळ नव्हतो का? राम अवतारामध्ये तुझ्यासोबत वानर सेनेत नव्हतो, म्हणून तू माझ्यासाठी एवढा विलंब लावलास. आणि महाराज कालांतरान जी मारल्या ना, ते एका अवतारामध्ये देवाच्या सानिध्यामध्ये नव्हते. आणि ज्यांनी महाराज बाल वयामध्ये मार घातल्या ते गोपाळ, राम अवतारामध्ये वानर आणि कलियुगामध्ये वाघ. कोण आहेत? आणि आजकालचे ज्या हे विनय सगळं गीता सांगते, यदा यदा ही धर्मश गलानी भवती, म्हणजे भगवंत येण्याआधी त्याचे भक्त इथं काय असतात? कंबाळ बांधून. आता काय यायचं? देवानं आम्हाला सांगितलं की बाबा राम अवतारामध्ये मी रावणाचा वध केला, कृष्ण अवतारामध्ये कंसाचा वध केला, पण बौद्ध अवतारामध्ये मला ना हलता येत नाही ना मला जागा सोडता येत नाही. आणि म्हणून आम्हाला सोडलंय. कुणाला? कुणाला सोडलंय बाबा? कुणाला सोडलंय? बाबा.